तर तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? आपलं बाळ आईच्या पोटात दिवसभर काय करत असेल? तर ते फक्त झोपत असतं का? की काही अजूनही करतं? आज आपण जाणून घेणार आहोत की बाळाच्या त्या गोड आणि आश्चर्यकारक हालचाली ज्या प्रत्येक आईने नक्कीच जाणून घ्यायला हव्यात. बाळ फक्त झोपतं का? तर सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळ आईच्या पोटात दिवसभर झोपत नाही. खरं तर बाळाचा स्वतःचा एक स्लीप सायकल असतो. तो काही वेळ झोपतो आणि काही वेळ जागा राहतो. आणि आश्चर्य म्हणजे कधी-कधी आई झोपलेली असताना सुद्धा बाळ जागे असते. म्हणूनच रात्री अचानक आपल्याला बाळाच्या किक्स ह्या जाणवत असतात. गोष्ट म्हणजे बाळ काय-काय करत असेल, तर बाळ पोटात हलतं, फिरतं, हातपाय हलवतं, ते स्ट्रेच सुद्धा करतं. जसं आपण झोपेतून उठल्यावर करतो तसं. बाळ अंगठा चोखत असतं. हो, खरंच. 5-6 महिन्यानंतर बाळाला आवाजसुद्धा ऐकू येतो आणि ते ऐकू शकतो. आईचा आवाज, बाबांचा आवाज, बाहेरचे आवाज सगळं. आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे बाळ आईच्या हृदयाच्या ठोक्यासोबत सुद्धा ग्रो होत असतं. आईच्या इमोशन्सचा इफेक्ट बाळावर होतो का? तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. बाळ फक्त शरीरानेच नाही तर भावनांनीही जोडलेलं असतं. आई खुश असेल, हसत असेल तर बाळ पण शांत आणि कम्फर्टेबल राहत असते. पण जर आई स्ट्रेसमध्ये असेल, रडत असेल तर त्याचा परिणाम बाळावर होऊ शकतो. म्हणूनच म्हणतात हॅपी मॉम आणि हेल्दी बेबी असं. तर या काळात आईने काय-काय करावं? रोज थोडा वेळ बाळाशी बोला, गर्भसंवाद साधा. पॉझिटिव्ह थॉट्स ठेवा तुमचे. गर्भसंस्कार करा. हलकंसं रोज म्युझिक ऐका आणि स्वतःला स्ट्रेसपासून दूर ठेवा. टेन्शन घेऊ नका. कारण तुमचं प्रत्येक फिलिंग हे बाळापर्यंत पोहोचत असतं. आणि हा फक्त शारीरिक प्रवास नाही, तर तो एक भावनिक नातंही आहे. तुमचं बाळ तुमच्या सोबत आहे. तुमच्या प्रत्येक हसण्यात, प्रत्येक भावनामध्ये आहे. म्हणूनच स्वतःला हॅपी ठेवा, खुश ठेवा. कारण तुमच्या आनंदातच तुमचं बाळाचं सुख आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेग्नन्सी रिलेटेड माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.